नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ्स बाय एस मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी विषय गणित यातील धडा दुसरा संख्याज्ञान अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. फक्त धडाच नाही तर त्यासोबत त्यातील उदाहरण संग्रहही आपण बघणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्या कोणतेही कन्सेप्ट मिस होणार नाही. चला तर मग सुरुवात करूया. मागच्या व्हिडिओमध्ये आपण रोमन संख्याचिन्हांचा कसा वापर करायचा ते बघितलं होतं. त्यामधील थोडी अधिक माहिती बघू. आपण आय, व्ही आणि एक्स हे 1, 5 आणि 10 साठी वापरले जातं ते पाहिलं होतं. तसंच आता एल, सी, डी आणि एम ही सुद्धा काही रोमन संख्याचिन्हे आहेत, जे एल हे 50 साठी, सी हे 100 साठी आणि डी हे 500 तसेच एम हे 1000 साठी वापरलं जातं. संख्याज्ञान चॅप्टर बघण्याआधी आपण बघू दशमान संख्यालेखन पद्धती. रोमन पद्धतीने संख्या लिहिणे व वाचणे सोपं नसतं. या पद्धतीत संख्या लिहून बेरीज वजाबाकी करणे खूप अवघड जातं. म्हणून आपण 0 ते 9 हे 10 अंक वापरून संख्या लिहितो. यात स्थानानुसार अंकांची किंमत ठरवतो. संख्या लिहिण्याच्या या पद्धतीला दशमान संख्यालेखन पद्धती असं म्हणतात. आपण सुरुवात करू आपला दुसरा चॅप्टर संख्याज्ञानला. यामध्ये संख्या कशा मांडायच्या, कशा वाचायच्या, संख्येचं स्थान, त्यावरून त्याची किंमत कशी ठरवायची हे सर्व आपण पाहणार आहोत. संख्येच्या स्थानांमध्ये एकक, दशक, शतक, हजार, दशहजार, लक्ष, दशलक्ष असे स्थानाचे प्रकार असतात. एक उदाहरण पाहू. आता इथे संख्या लिहिलेली आहे 2, 2, 2, 2 अशी ही 4 अंकी संख्या आहे. तर याचं वाचन करताना आपल्याला बघता येईल की एकक स्थानी 2 आहे, दशक स्थानी 2 आहे, शतक स्थानी 2 आहे आणि हजार स्थानी पण 2च आहे. सो हजार स्थानी म्हणजे 3 शून्य, शतक स्थानी म्हणजे 2 शून्य, दशक स्थानी म्हणजे 1 शून्य आणि एकक स्थानी म्हणजे ती संख्या आहे तशी लिहिणे, कोणताही शून्य न लिहिता. तर याचं वाचन कसं होणार आहे? 2222. आता उदाहरण संग्रह 2 पाहू. उदाहरण संग्रह 2 मधील पहिला प्रश्न आहे 1 ते 9 आणि 0 या अंकांचा वापर करून 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी अशा प्रत्येकी 10 संख्या लिहा व वाचा. हा तुमच्यासाठी होमवर्क असेल, कारण हा खूप सोपा प्रश्न आहे. तसं एक उदाहरण यातलं देतो मी. 2 अंकी म्हणजे 2 अंक कोणतेही यातले घ्यायचे आणि एक संख्या बनवायची. जसं की 1 आणि 2 घेतला तर 12, 1 आणि 3 घेतला तर 13, 2 आणि 3 घेतले तर 23, 4 आणि 5 घेतले तर 45. पण 0 हा अंक दशक स्थानी घ्यायचा नाही, तो एकक स्थानीच ठेवायचा, नाहीतर ती संख्या एक अंकी होऊन जाईल. उदाहरणार्थ बघा, 0 आणि 1 घेतला तर 0, 1 म्हणजे एकच संख्या होईल, ती एक अंकी असेल. पण 1 आणि 0 असं लिहिलं तर ती 2 अंकी 10 अशी संख्या बनेल. दुसरा प्रश्न, देवनागरी संख्याचिन्हे व आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हे यांचा वापर करून संख्या अंकात व अक्षरात लिहा. देवनागरी म्हणजे मराठीतील अंक, आंतरराष्ट्रीय म्हणजे इंग्रजीमधील आणि अक्षरी म्हणजे अक्षरामध्ये लिहायचं. पहिला प्रश्न आपल्याला सॉल्व्ह करून दाखवलेलाच आहे. दुसरा प्रश्न मी तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवतो. बाकी 3, 4 आणि 5 हे तुम्ही होमवर्कसाठी घ्यायचे आहेत. उदाहरण पाहू. हा अंक आहे 3, 2, 7, 5 आणि 6. आंतरराष्ट्रीयमध्ये आपण कसं लिहायचं हे दाखवलेलं आहे. अक्षरामध्ये लिहिताना त्याच्या एकक स्थानी 6 आहे, दशक स्थानी 5, शतक स्थानी 7, हजार स्थानी 2 आणि दशहजार स्थानी 3. त्यामुळे ह्याचे वाचन असे होईल 32,756. तिसरा प्रश्न पाहूया. प्लास्टिकचा वापर टाळा या योजनेअंतर्गत जिल्हा परिषदेच्या शाळांनी कागदाच्या पिशव्या बनवून किराणा दुकानदारांना व भाजी विक्रेत्यांना दिल्या. त्या पिशव्यांची तालुकानिहाय संख्या वाचा व ती संख्या अक्षरी लिहा. आता यातील एका गावाची संख्या मी तुम्हाला वाचून दाखवतो, तसेच अक्षरी लिहून दाखवतो. बाकी 3 गावांची संख्या तुम्हाला होमवर्कसाठी. पहिलं गाव आहे कोपरगाव. कोपरगावमध्ये संख्या लिहिलेली आहे 12740. तर एकक दशकचाच वापर करून ह्या संख्येचं वाचन असं होणार की 12,740 आणि अक्षरामध्ये ती अशी लिहिली जाणार. उरलेल्या 3 गावांच्या म्हणजे शेगाव, कर्जत आणि संगमनेर ह्या ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या तुम्ही अक्षरात लिहून पाहायच्या आहेत. आता पाहू प्रश्न 4. एकूण किती रुपये होतील ते लिहा. 1. 1000 रुपयांच्या 20 नोटा, 100 रुपयांच्या 5 नोटा आणि 10 रुपयाच्या 14 नोटा. तर याचे एकूण किती रुपये होतील हे आपण आता पाहू. आपल्याला गणितात काय दिलेलं आहे की 1000 रुपयाच्या 20 नोटा आहेत, 100 रुपयांच्या 5 नोटा आहेत आणि 10 रुपयाच्या 14 नोटा आहेत. आता
1000ची एक नोट म्हणजे 1000 रुपये असतील, तर 1000च्या 20 नोटा म्हणजे 20,000 रुपये होणार. तसंच 100 रुपयेच्या एक नोट म्हणजे 100 रुपये असतील, तर 100 रुपयाच्या 5 नोटा म्हणजे 500 रुपये होतील आणि 10 रुपयाची एक नोट म्हणजे 10 रुपये होतील, तर 10 रुपयाच्या 14 नोटा म्हणजे 140 रुपये होणार. म्हणजे 1000च्या 20 नोटा बरोबर 20,000 रुपये, 100च्या 5 नोटा बरोबर 500 रुपये आणि 10च्या 14 नोटा बरोबर 140 रुपये. एकूण झाली 20,640 रुपये. हे होतं आपल्या प्रश्नाचं उत्तर. 5वा प्रश्न आहे 4, 5, 0, 3, 7 हे अंक एकदा वापरून सर्वात मोठी व सर्वात लहान 5 अंकी संख्या लिहा. चला तर आता बघू आपण सर्वात मोठी आणि सर्वात लहान 5 अंकी संख्या कशी लिहायची. आपल्याला इथे 5 अंक दिलेले आहेत 4, 5, 0, 3 आणि 7. यापासून आपल्याला सर्वात मोठी संख्या आणि सर्वात लहान संख्या बनवायची आहे. आता सर्वात मोठी संख्या बनवताना आपल्याला सर्वात मोठा अंक अगोदर, त्यानंतर त्याच्यापेक्षा छोटा, त्यानंतर त्यापेक्षा छोटा असे करत करत सर्वात लहान अंक शेवटी घ्यावा लागेल. मग सर्वात मोठा अंक आहे 7, त्यानंतर 5, त्यानंतर 4, त्यानंतर 3 आणि शेवटी 0. ही अशी सर्वात मोठी संख्या बनेल. आपल्याला सर्वात लहान 5 अंकी संख्या या संख्यांचा वापर करून बनवायची आहे. आता यावेळी सर्वात लहान संख्या अगोदर, नंतर त्यापेक्षा मोठी असं करत शेवटी सर्वात मोठी संख्या. परंतु इथं सर्वात लहान 0 आहे आणि 0 आपण सगळ्यात पुढे घेऊ शकत नाही, कारण जर 0 पुढे घेतला तर ती संख्या 5 अंकी न होता 4च अंकी होणार आहे. म्हणून आपल्याला 0 पासून सुरुवात न करता 3 पासून सुरुवात करायची आहे. मग सुरुवातीला येणार 3, 3 नंतर 0, नंतर 4, नंतर 5 आणि नंतर 7. ही अशी सर्वात लहानात लहान संख्या बनणार आहे. आता शेवटचा प्रश्न क्रमांक 6. गाव व त्या गावाची लोकसंख्या दिलेली आहे. या माहितीवरून पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. प्रश्न 1. सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव कोणते? त्याची लोकसंख्या किती? आता यामध्ये सर्वात जास्त लोकसंख्या असलेले गाव आहे वाशी, ज्याची लोकसंख्या आहे 92,173. प्रश्न क्रमांक 2. मोरवाडा व मोरगाव या 2 गावांपैकी कोणत्या गावाची लोकसंख्या जास्त आहे? आता आपल्याला दिसत आहे मोरवाडाची लोकसंख्या आहे 85,890 आणि मोरगावची लोकसंख्या आहे 87,012. म्हणजेच मोरगाव ह्या गावाची लोकसंख्या जास्त आहे. तिसरं, सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव कोणते आणि त्याची लोकसंख्या किती? तर सर्वात कमी लोकसंख्या असलेले गाव आहे गगनबावडा, ज्याची लोकसंख्या आहे 35,777. आपला उदाहरण संग्रह 2 इथे संपलेला आहे. तर या चॅप्टरमध्ये पुढील भाग आहे 6 अंकी संख्यांचे वाचन. इथे काही 6 अंकी संख्या दिलेल्या आहेत आणि त्यांचं वाचन करून दाखवलेलं आहे. जसं की एक आहे 2,35,705, दुसरी 8,03,63, तिसरी 3,07,899, चौथी आहे 9,49,000 आणि पाचवी 5,30,735. पुढचा मुद्दा आहे 6 अंकी संख्यांचे अंकात लेखन. 8,09,043 ही एक 6 अंकी संख्या आहे. हिचे अंकात लेखन कसे करायचे आपण बघू. या संख्येत लक्ष या स्थानी 8, हजारच्या स्थानी 9, दशक स्थानी 4 व एकक स्थानी 3 आहेत. दशहजार व शतक स्थानी काही नाही, म्हणून या स्थानांवर 0 लिहायचे. म्हणून 8,09,043 ही संख्या 8,0,9,043 ही अशी लिहितात. यावर आधारित आपण काही गणिते पाहू, जे उदाहरण संग्रह 3 मध्ये आहेत. त्यामुळे तुमच्या सर्व कन्सेप्ट क्लिअर होऊन जातील. तर चला पाहूया उदाहरण संग्रह 3. प्रश्न पहिला, संख्या वाचा व अक्षरांत लिहा. यामध्ये 10 प्रश्न आहेत. ते आपण अक्षरांमध्ये कसे लिहायचे आणि वाचायचे कसे ते बघू. ही संख्या आहे 7, 6, 5, 2, 3, 4. तर यामध्ये एकक स्थानी आहे 4, दशक स्थानी 3, शतक स्थानी 2, हजार स्थानी 5, दशहजार स्थानी 6 आणि लक्ष स्थानी 7. यामुळे ह्याचे वाचन असे होणार 7,65,234. चला पुढे प्रश्न क्रमांक 8. 9,0,0,999 ह्याचे उत्तर आपण अक्षरात कसे लिहायचे ते पाहू. ही संख्या आहे 9,0,0,999.
यामध्ये एकक स्थानी आहे 9, दशक स्थानी 9, शतक स्थानी 9, हजार स्थानी आहे 0, दशहजार स्थानी आहे 0 आणि लक्ष स्थानी आहे 9. त्यामुळे याचे वाचन 9 लक्ष, दशहजार आणि हजार स्थानी 00 असल्यामुळे 999 म्हणजेच 9 लक्ष 999 असे वाचन या संख्येचे होईल. उरलेले 8 प्रश्न तुम्हाला होमवर्कसाठी आहेत. ते तुम्ही या 2 सोडवलेल्या प्रश्नांच्या आधारे सॉल्व्ह करायचे आहेत. क्रमांक दुसरा आहे संख्या वाचा व अंकात लिहा. यामध्ये 6 प्रश्न आहेत. यातील 2 प्रश्न मी तुम्हाला सोडवून दाखवणार आहे, बाकी तुमच्यासाठी होमवर्कला असतील. चला तर पहिली संख्या आहे 1,35,855. ही अक्षरी लिहिलेली संख्या आपल्याला अंकात लिहायची आहे. ती कशी लिहायची ते पाहू. या संख्येमध्ये लक्ष या स्थानी 1, दशहजार या स्थानी 3, हजार या स्थानी 5, शतक या स्थानी 8, दशक या स्थानी 5 आणि एकक या स्थानी 5 असे अंक आहेत. म्हणून 1,35,855 ही संख्या अशा प्रकारे लिहिली जाणार. दुसरी संख्या आहे 7,27,000. आता ही संख्या अंकामध्ये कशी लिहायची ते पाहू. संख्येमध्ये लक्ष स्थानी आहे 7, दशहजार स्थानी आहे 2 आणि हजार स्थानी आहे 7. तसेच शतक, दशक आणि एकक या तिन्ही स्थानी आहे 0. त्यामुळे ही संख्या अशा प्रकारे लिहिली जाणार. प्रश्न क्रमांक 2 मधील उरलेले प्रश्न हे तुम्ही आता घरी सोडवून पाहायचे आहे. तिसरा प्रश्न 0 ते 9 यापैकी प्रत्येक अंक एकदाच वापरून 6 अंकी 5 संख्या तयार करा. हा सुद्धा खूप सोपा प्रश्न आहे. तो सुद्धा तुम्ही घरी ट्राय करू शकता. तिसऱ्या प्रश्नामध्ये 5 संख्या लिहायला सांगितलेल्या आहेत. त्यातील एक संख्या मी तुम्हाला इथे लिहून दाखवतो. बाकीच्या 4 तुम्ही ट्राय करा. 0 ते 9 अशा संख्या आहेत. यातील प्रत्येक संख्या एकदाच वापरून आपल्याला 6 अंकी संख्या तयार करायची आहे आणि ही संख्या मी 6 अंकी तयार केलेली आहे. बाकीच्या 4 तुम्ही प्रयत्न करून तयार करा. अशा प्रकारे उदाहरण संग्रह 3 इथे संपलेला आहे. आता आपण उदाहरण संग्रह 4 पाहू, ज्यामध्ये 7 अंकी संख्या आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं वाचन कसं करायचं आणि लिखाण कसं करायचं हे सुद्धा आपण पाहणार आहोत. उदाहरण संग्रह 4 प्रश्न 1 आहे, खालील संख्या वाचा व अक्षरात लिहा. यामधील पहिल्या 3 संख्या मी तुम्हाला सोडून दाखवणार आहे. उरलेल्या तुम्ही होमवर्कसाठी घ्यायच्या आहे. पहिली संख्या 25,79,899 अशा प्रकारे अक्षरात लिहायची. दुसरी 30,70,504 अशा प्रकारे लिहायची. तिसरी 45,71,504 अशा प्रकारे लिहायची. आता उरलेल्या संख्या अक्षरात लिहिण्याचा प्रयत्न तुम्ही करा. दुसरा प्रश्न सुद्धा सोपा आहे, ज्यामध्ये सांगितलं आहे की काही जिल्ह्यांतील महिला सहकारी पतपेढ्यांतील ठेवी खाली दिलेल्या आहेत. त्या संख्या वाचा. जसं की पुणे 94,29,408, नाशिक 61,07,187, नागपूर 46,53,570, अहमदनगर 45,43,159, औरंगाबाद 37,01,282, यवतमाळ 27,72,348 आणि सिंधुदुर्ग 58,49,651. अशा प्रकारे उदाहरण संग्रह 4 सुद्धा संपलेला आहे. आता आपण पाहणार आहोत उदाहरण संग्रह 5. हा पाहण्या अगोदर काही कन्सेप्ट क्लिअर करू. जसं की स्थानिक किंमत. स्थानिक किंमत म्हणजे काय? एखाद्या अंकाची स्थानिक किंमत काढताना तो अंक ज्या स्थानावर आहे तिथून मागे जेवढे काही अंक आहेत त्यांच्या जागी 0 लिहून त्या अंकाची स्थानिक किंमत काढली जाते. उदाहरणार्थ समजा एखादा नंबर आहे किंवा एखादी संख्या आहे 752, तर त्यामध्ये 7ची स्थानिक किंमत ही 7 आणि 52 मागे आहे त्याच्या जागी 2 शून्य दिले तर 700 ही झाली त्या 7ची स्थानिक किंमत. तर आता आपण आपल्या प्रश्नांकडे बोलूया. पहिला आहे 78,95,210. यामध्ये 7ला अधोरेखित केलेलं आहे, म्हणजे आपल्याला 7ची स्थानिक किंमत काढायची आहे. 7च्या मागं 6 अंक आहेत, म्हणजेच 7च्या मागे आपल्याला 6 शून्य द्यावे लागतील. ही झाली त्या 7ची स्थानिक किंमत. दुसरी संख्या आहे 14,95,210. यामध्ये 4 या संख्येला अधोरेखित केलेलं आहे, म्हणजेच आपल्याला 4ची स्थानिक किंमत काढायची आहे. 4च्या मागे 5 संख्या आहेत, म्हणजेच आपल्याला 4च्या मागे 5 शून्य द्यावे लागतील, म्हणजेच त्या 4ची स्थानिक किंमत झाली 4,00,000. प्रश्न क्रमांक 1 मधील चौथा एक प्रश्न आपण आता सोडवू. ती आहे
50,000 संख्या दिलेली आहे. त्यामध्ये शेवटच्या शून्याला अधोरेखित केलेलं आहे, म्हणजेच एकक स्थानच्या शून्याला. आता एकक स्थानच्या शून्याच्या मागे कोणतीही संख्या नाही, त्यामुळे त्या शून्याची स्थानिक किंमत सुद्धा ही शून्यच असेल. प्रश्न क्रमांक 1 मधील उर्वरित प्रश्न हे तुमच्यासाठी आहेत. तुम्ही ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. प्रश्न क्रमांक 2 बघा. आता प्रश्न क्रमांक 2 मध्ये काय सांगितलेलं आहे, खालील संख्या विस्तारित रूपात लिहा. आता विस्तारित रूपात लिहायचे म्हणजे काय, त्या संख्येमधील प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत ही लिहायची, म्हणजेच झालं त्याचं विस्तारित रूप. आता यामध्ये 5 प्रश्न आहेत, त्यामधील एक प्रश्न मी तुम्हाला सोडवून दाखवतो, बाकी 4 हे तुमच्यासाठी. आपल्याला संख्या दिलेली आहे 56,43,215 आणि या संख्येची आपल्याला विस्तारित रूपात मांडणी करायची आहे. सर्वप्रथम आपण या संख्येच्या प्रत्येक अंकाची स्थानिक किंमत लिहून घेऊ. स्थानिक किंमत लिहून घेतल्यानंतर ती बेरजेच्या स्वरूपात मांडायची, म्हणजेच त्याचं विस्तारित रूप तयार झालं. म्हणून 56,43,215 चे विस्तारित रूप असेल 50,00,000 अधिक 6,00,000 अधिक 40,000 अधिक 3,000 अधिक 200 अधिक 10 अधिक 5. क्रमांक 2 मधील उर्वरित प्रश्न हे तुम्ही आता ट्राय करून बघा. प्रश्न क्रमांक 3, खालील संख्यांतील प्रत्येक अंकाचे स्थान व त्याची स्थानिक किंमत लिहा. हे सुद्धा मागे व्हिडिओमध्ये बघून तुम्ही करू शकता. प्रश्न 4 आहे, संख्येचे विस्तारित रूप दिले आहे, त्यावरून संख्या लिहा. यामध्ये संख्या ऑलरेडी विस्तारित रूपात दिलेल्या असतात, त्याची तुम्हाला बेरीज करून एक पूर्ण संख्या बनवायची आहे. जसं की एक उदाहरण मी तुम्हाला सोडून दाखवतो, बाकी तुम्ही ट्राय करू शकता. आपल्याला विस्तारित रूप दिलेले आहे 60,000 अधिक 4,000 अधिक 600 अधिक 70 अधिक 9. ह्या सर्वाची बेरीज केल्यानंतर आपल्याला संख्या मिळणार आहे 64,679. हेच आहे आपलं उत्तर. प्रश्न क्रमांक 4 मधील उर्वरित प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. अशा प्रकारे आपला उदाहरण संग्रह 5 ही संपलेला आहे. या धड्यातील शेवटचा उदाहरण संग्रह 6 पाहू. यामध्ये 2 चिन्ह दिसत आहेत. ह्या चिन्हांचा अर्थ असा होतो की एक ग्रेटर दॅन आणि एक लेस दॅन असं असतं. पण आपण सोप्या भाषेत समजावून घेऊ की ज्या बाजूला बाणाचे टोक दिसत आहे त्या बाजूची संख्या विरुद्ध बाजूच्या संख्येच्याही लहान असणार आहे. जसं की पहिल्या उदाहरणात दिसत आहे आपल्याला की 5,705 ही बाणाच्या टोकाच्या डाव्या बाजूला आहे, म्हणून पलीकडच्या बाजूच्या संख्येपेक्षाही लहान असणार आहे. जसे की पलीकडची संख्या आहे 15,705. ह्याप्रमाणे दुसरं एक्झाम्पल बघू. 22,74,705 संख्या आहे आणि दुसऱ्या बाजूला संख्या आहे 12,74,705. यामुळे बाणाचे टोक हे 12,00,000च्या बाजूला असेल, कारण टोकाच्या बाजूची संख्या ही लहान असते. अशा प्रकारे तुम्हाला उर्वरित चौकोनांमध्ये ते चिन्ह बसवायचे आहे. ज्या बाजूला लहान संख्या असेल त्या बाजूला बाणाचे टोक येणार. आता प्रश्न दुसरा बघू. खालील उदाहरणे सोडवा. यामध्ये पहिला प्रश्न दिलेला आहे, स्वयंसिद्धा महिला बचत गटाने उडदाचे 3,45,000 पापड तयार केले आणि स्वाभिमानी बचत गटाने उडदाचे 2,95,000 पापड तयार केले, तर कोणत्या गटाने अधिक पापड तयार केले? इथं आपल्याला दिसत आहे 3,45,000 ही संख्या 2,95,000 संख्येपेक्षा मोठी आहे, त्यामुळे स्वयंसिद्धा महिला बचत गटाने जास्त पापड तयार केले. दुसरा प्रश्न, अहमदनगर जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी 2,00,000 बिया जमा केल्या, तर पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी 3,25,000 बिया जमा केल्या. जास्त बिया कोणत्या जिल्ह्यातील मुलांनी जमा केल्या? आपल्याला इथे दिसत आहे 3,25,000 ही संख्या 2,00,000 पेक्षा जास्त आहे, म्हणजेच पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील मुलांनी जास्त बिया जमा केल्या. तिसरा प्रश्न, प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पंढरपूर तालुक्यातील 2,01,306 स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले. माळशिरस तालुक्यातील 1,97,208 स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले, तर कोणत्या तालुक्यातील जास्त स्त्री पुरुषांनी झेंडावंदन केले? 2,01,306 ही संख्या 1,97,208 ह्यापेक्षा जास्त आहे, म्हणजेच पंढरपूर तालुक्यातील स्त्री पुरुषांनी जास्त झेंडावंदन केले. चौथा प्रश्न, एका प्रदर्शनात अन्नपूर्णा महिला बचत गटाने 5,12,345 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. निर्माण महिला बचत गटाने 4,12,900 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. सृजन महिला बचत गटाने 4,33,000 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली व सावित्रीबाई फुले महिला बचत गटाने
11,937 रुपयांच्या वस्तूंची विक्री केली. तर सर्वात जास्त विक्री कोणत्या बचत गटाने केली, कोणत्या बचत गटाची विक्री सर्वात कमी झाली आणि बचत गटांनी केलेली विक्री चढत्या क्रमाने लिहा. आता आपल्याला इथं दिसत आहे की 5,12,345 ही सर्वात जास्त संख्या आहे. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे 5,12,345 जास्त विक्री झालेला बचत गट आहे अन्नपूर्णा महिला बचत गट. तसंच दुसरा प्रश्न होता कोणत्या बचत गटाची विक्री सर्वात कमी झाली. इथे आपल्याला दिसत आहे 4,12,900 ही सर्वात लहान संख्या आहे. म्हणजेच 4,12,900 म्हणजे निर्माण महिला बचत गटाची विक्री सर्वात कमी झाली आणि बचत गटाने केलेली विक्री चढत्या क्रमाने मांडा. म्हणजे चढता क्रम म्हणजे अगोदर लहान संख्या, नंतर मोठी असं. मग सगळ्यात लहान संख्या आहे 4,12,900, त्यानंतर येणार 4,33,000, त्यानंतर येणार 5,11,937 आणि लास्टला येणार 5,12,345. अशा प्रकारे उदाहरण संग्रह 6 सुद्धा संपलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.